पुढचे येणारे 24 तास हे महत्त्वाचे आहेत। महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट देण्यात आलेला आहे हे सुद्धा आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उष्ण हवामान पाहायला मिळेल, तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। विभागानुसार हवामान कसं असेल पाहूयात। कोकण विभागात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे। या भागात कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 ते 26 अंशच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल जाणवण्याची शक्यता आहे। या भागात कमाल तापमान 34 ते 37 अंश तर किमान तापमान 20 ते 23 अंशाच्या दरम्यान असेल। दुपारनंतर काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज असून कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। याशिवाय सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलेला आहे। उत्तर महाराष्ट्रातील हवामान उष्ण आणि कोरडं असणार आहे। नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा पारा चढणार आहे। नाशिकमध्ये कमाल तापमान 34 ते 36 अंश असेल। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, परभणी, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे। या भागात कमाल तापमान 36 ते 39 अंशापर्यंत जाऊ शकतो, तर किमान तापमान 22 ते 25 अंशाच्या दरम्यान असेल। काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। लातूर आणि धाराशिव जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे। विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची नोंद होण्याची शक्यता आहे। या भागात कमाल तापमान 38 ते 41 अंशापर्यंत जाण्याची शक्यता असून किमान तापमान 24 ते 27 अंशाच्या दरम्यान असेल। महाराष्ट्रात उष्ण आणि कोरडं हवामान कायम आहे। काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल। दरम्यान नाशिकच्या भुगर इथं आज दुपारी अचानकच पावसाला सुरुवात झाली। गारांचा पाऊस झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। अजूनही आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल, सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून सर्वात आधी अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल।